आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी फोडली, महाविकास आघाडीचं मजबूत सरकार पाडलं आणि भाजपनं स्वतःचं सरकार बनवलं. सरकार बनलं खरं, पण मराठा आरक्षण आणि दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योगधंदे, राज्यातील वाढतं गुन्हेगारीचं प्रमाण, दलित मुस्लिम समाजाची नाराजी, शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे राज्यात सत्ता असूनही भाजप नेत्यांना सुख काही मिळालं नाहीये. लोकसभेतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण तसेच अन्य सरकारी योजनांच्या माध्यमातून दुरावलेल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने केला. माहितीच्या जागा वाटपात सुद्धा भाजपनं तब्बल 148 जागा लढवल्या. मात्र भाजपचे किती आमदार निवडून येण्याची शक्यता आहे? एक्झिट पोल नेमकं काय सांगतोय? राज्यातील कोणकोणत्या मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलतंय, त्याचाच हा सविस्तर आढावा. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सुरुवात करूया विदर्भातून. विदर्भ हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे यांसारखे बडे नेते विदर्भातून येत असल्यानं आणि संघाचं मुख्यालय सुद्धा विदर्भात असल्यानं भाजपसाठी विदर्भ कायमच गड राहिलाय. विदर्भातील एक्झिट पोल बाबत सांगायचं झाल्यास पहिला आणि महत्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार होत आहेत. हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे, नागपूर दक्षिण मधून भाजपचे मोहन मते, नागपूर पूर्व मतदारसंघातून कृष्णा खोपडे, तर नागपूर मध्य मधून प्रवीण दटके, कामठी मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदारकीचे मानकरी ठरत आहेत. भंडाऱ्यातील तिरोडा मतदारसंघात विजय रांगडाले, तर गोंदियात भाजपचे विनोद अग्रवाल, आमगाव मतदारसंघातून संजय पुरम हे एक्झिट पोल मध्ये विजय होताना दिसत आहेत. गडचिरोलीमध्ये आरमोरी मतदारसंघात भाजपकडून यंदा कृष्णा गजबे हे विजय होत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याबाबत बोलायचं झाल्यास बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार विजयाचा गुलाल कपाळाला लावतील, तर चंद्रपूर मधून किशोर जोरगेवार यांच्या कपाळी गुलाल लागेल. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदारसंघात भाजपचे किशन वानखेडे हे विजय होतील. वणीमध्ये संजय रेड्डी बोतकुरवार आणि यवतमाळमध्ये माजी मंत्री मदन येरावार बाजी मारतील. अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यंदा आमदारकीची हॅट्रिक करतील. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघात आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून संजय कुटे या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता एक्झिट पोल मध्ये दाखवली जाते. आता आपण जाऊयात उत्तर महाराष्ट्रात. या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबारचे विजयकुमार गावित हे एक्झिट पोल नुसार आघाडीवर दिसत आहेत. धुळ्यातील शिरपूरमध्ये भाजपचे काशीराम पावरा एक्झिट पोल मध्ये प्लस मध्ये दिसत आहेत. जळगाव मधील जामनेर मधून गिरीश महाजन यांच्या बाजूने एक्झिट पोल आलाय, तर जळगाव शहर मध्ये सुरेश भोळे हे आपली आमदारकी वाचवताना दिसत आहेत. नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे राहुल ढिकले हे पुन्हा आमदार होत आहेत असा एक्झिट पोल सांगतोय. नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे या हॅट्रिक मारतील असं बोललं जातंय, तर चांदवड मध्ये राहुल आहेर हे दुसऱ्यांदा आमदार होत आहेत असं एकूण चित्र आहे. मुंबई आणि उपनगर बाबत सांगायचं झाल्यास बोरिवली मधून भाजपचे संजय उपाध्याय, मुलुंडमध्ये भाजपचे मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व मध्ये भाजपचे अतुल भातखळकर, चारकोप मध्ये भाजपचे योगेश सागर, गोरेगाव मध्ये भाजपच्या विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम मध्ये अमित साटम, घाटकोपर पश्चिम मधून भाजपचे राम कदम, घाटकोपर पूर्व मध्ये भाजपचे पराग शहा, वांद्रे पश्चिम मध्ये भाजपचे आशिष शेलार, सायन कोळीवाडामध्ये भाजपचे कॅप्टन तमिल सेल्वन, वडाळा मतदारसंघात भाजपचे कालिदास कोळंबकर, मलबार हिल मध्ये भाजपचे मंगत प्रभात दोडा आणि कुलाब्यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर आमदार होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण, मीरा भाईंदर मध्ये भाजपचे नरेंद्र मेहता आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक विजयाचा गुलाल उधळताना दिसतील असं एक्झिट पोल मध्ये समोर येते. पालघर मधील डहाणू मध्ये भाजपचे विनोद निकोले हे यंदा आमदार होतील. आता आपण जाऊयात मराठवाड्यात. या ठिकाणी भाजपला अपेक्षित यश असं मिळताना दिसत नाहीये. नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण, देगलूरमध्ये भाजपचे जितेश अंतापूरकर आणि मुखेडमध्ये भाजपचे तुषार राठोड भाजपकडून आमदार होताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टीमधून भाजपचे सुरेश धस बाजी मारतील, तर लातूर मधील निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार यांनाही आमदारकीचा गुलाल कपाळाला लावतील असं चित्र दिसतंय. जालन्यातील परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर आपली आमदारकी एक्झिट पोल नुसार वाचवताना दिसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रात किती ठिकाणी कमळ फुलतंय ते आपण पाहूयात.
इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे हे भाजपच्या तिकिटावर आमदार होतील असं चित्र मतदारसंघात दिसतंय. सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ, मिरजेत भाजपचे सुरेश खाडे हे दोन्ही उमेदवार पुन्हा एकदा आमदार होतील. साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि मानखटावमध्ये भाजपचे जयकुमार गोरे आमदारकी यंदाही शाबूत ठेवण्यात यशस्वी होतील. पुणे जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास शहरातील खडकवासला मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापकीर, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, कोथरूडचे चंद्रकांत पाटील आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमधून सुनील कांबळे हे भाजपचे 4 चेहरे आपली आमदारकी वाचवण्यात पुन्हा यशस्वी होताना दिसत आहेत. सोलापूरच्या राजकारणात सांगायचं झाल्यास सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर मध्यमध्ये भाजपचे देवेंद्र कोटे, अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिण मधून भाजपचे सुभाष देशमुख, पंढरपूरमधून भाजपचे समाधान अवताडे हे पुन्हा एकदा आमदार होतील असं बोललं जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, शेवगावमध्ये भाजपच्या मोनिका राजळे यंदा आमदार होतील. श्रीगोंद्यामध्ये भाजपचे विक्रम पाचपुते दणक्यात राजकीय श्रीगणेशा करतील असं चित्र मतदारसंघात आहे. तर राहुरीमध्ये सुद्धा भाजपचे शिवाजीराव कर्डिले आमदारकीचा गुलाल उधळतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. आता कोकणातील संभाव्य निकाल पाहायचा झाल्यास पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये महेश बालदी यंदा फिक्स आमदार होतील असं म्हटलं जातंय. सिंधुदुर्गमधील कणकोली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे आमदार होत आहेत. एकूणच काय तर एक्झिट पोल नुसार भाजपचं कमळ जवळपास 72 जागांवर फुलताना दिसते. बाकी सत्ता स्थापनेसाठी हा आकडा पुरेसा आहे का ते शिंदे आणि अजित पवारांच्या आमदारांच्या संख्येवर ठरेल. बाकी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात भाजपचे किती आमदार निवडून येतील? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.